हॅलो, गुड मॉर्निंग. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये हार्दिक 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 स्वागत करत आहे. तर मी कुंभमेळ्याला जाऊन आल्यापासनं 2-3 व्हिडिओ माझे झालेले आहेत एडिट करून. अजूनही माझं बरंच काम बाकी आहे, बनारस अजून दाखवायचं बाकी आहे. पण मीनवाईल आपल्याकडे काही ऑर्डर्स आल्या आहेत, त्यामुळे मी त्या कामाला लागले. आणि मी आज मला एक 10 लोकांची पुलाव, कुर्मा भाजी आणि 20 पुरणपोळ्या अशी ऑर्डर आली. तर मी पुरणपोळ्यांचा व्हिडिओ तर करणारच आहे. पुरण मी बनवलं, पुरण बनवताना माझा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेनच. पण सेम टाईम मी ती तयारी करत असताना मला अजून एक ट्रेन ग्रुपचा फोन आला आहे आणि त्यांना बरोबर संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे पहिली ऑर्डर पण माझी 6 वाजताच आहे आणि दुसरी ऑर्डर पण संध्याकाळी 6 वाजता द्यायचं आहे. पण त्यांनाही कुर्मा, पुलाव आणि ॲडिशनल पुऱ्या, म्हणजे एकीकडे पोळ्या द्यायच्यात तर एकीकडे पुऱ्या द्यायच्यात. तर आत्ता मला ती ऑर्डर तयार करायची आहे आणि मला आता इतकी घाई होणार आहे. तर मी काय केलं की माझ्या आईला बोलवून घेतलं आहे जरा मदतीला, कारण सध्या माझ्याकडे कोणी मदतनीस नाही आहे. काय असतं ना की आपण कामवाल्यांना जर आपण आपल्या घरासारखं वागवायला लागलो आणि त्या जर आपल्या घरासारख्या नाही वागल्या, त्या फक्त पैशाच्या हिशोबावर चालायला लागल्या, तर मग मला ते जमत नाही. कारण की मी असं आहे ना की मी सगळं काढून देईन, म्हणजे खाणं पिणं वगैरे असं मला व्यवस्थित सगळं द्यायला आवडतं, नाही असं नाही. पण कोणी जर नाटकं करत असतील तर मग ते फार वाईट वाटतं. आणि मदतनीस यासाठी नाही आहे की थोडंसं हवा डोक्यात गेली, काय म्हणतात, फेमस झाल्यावर हवा डोक्यात गेल्यासारखं मला माझ्या मदतनीसनी जरा असं हे दिलं, धक्का दिला. पण हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. माझे हात बरोबर तयार असतात. आणि दुसरी गोष्ट, मी मदतनीस जरी असली माझ्याबरोबर, तरी मदतनीस माझ्याकडे फक्त आणि फक्त चॉपिंग, कटिंग ह्याच कामांना असतात. कारण की बाकीचे सर्व काम मी माझ्या स्वतःच्या हाताने करते, त्यामुळे मला विशेष असा फरक पडत नाही. तर मला आई पण म्हणाली माझी की काय हरकत नाही, तुला जर असं कटिंग चॉपिंगला मदतीला कधी अगदीच खूप जास्त ऑर्डर असेल तर मला बोलवत जा. तर आई यायला निघालीच आहे. आणि सेम टाईम मी आता पुरणपोळ्यांचं पीठ भिजवेन, पुरणपोळ्या करून घेईन आणि संध्याकाळी 6ची ऑर्डर आहे, तर होऊन जाईल. एवढं काय मला विशेष वाटत नाही. 15 आणि 10 म्हणजे 25 जणांचा कुर्मा आणि 25 जणांचा पुलाव आणि ऑलमोस्ट 60 पुऱ्या आणि 20 पुरणपोळ्या, सलाड नाही सॉरी, रायता आणि पापड. एवढं काय माझ्यासाठी फार कठीण काम नाही आहे. तर मी बाकी काय दाखवू शकेन की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला आत्ता पुरणपोळ्या नक्की दाखवते, मी कशा ऑर्डरच्या पुरणपोळ्या करते. तर चला मग जाऊया आपण किचनमध्ये. तर मी ही चण्याची डाळ जवळजवळ 5 ते 6 तास भिजत घातली होती आणि ती आता मी कुकरला लावून घेते. यात 1.5 पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला, डाळीच्या 1.5. हे पहा, मी हाताने मोडून दाखवते. अगदी व्यवस्थित दाणा मोडला जातो आहे, म्हणजे ही आपली जेव्हा आपण कुकरला लावू तेव्हा अगदी व्यवस्थित तिचं छान मेण होईल. आता यामध्ये आपण तेल मिक्स करायचं, म्हणजे आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा ती जास्त उतू वगैरे जात नाही तेल असल्यामुळे. थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. याने रंगही छान येतो आणि आपल्याला बाधत पण नाही. आता मी हा कुकर लावून घेते. 1.25 किलो डाळ एकाच कुकरमध्ये मावणार नव्हती, म्हणून मी 2 साईडला 2 कुकर ठेवलेत. एकात ऑलमोस्ट अर्धा किलो डाळ आणि एकात 1/2 किलो डाळ, अशी मी 2 कुकर लावलेत. आणि याच्या दोन्हीच्या 4 ते 5 शिट्या करून घेतल्यात. माझी अशी तारांबळ उडाली. हा कुकर बघू की तो कुकर बघू. हे पहा, डाळ खूप छान शिजली आहे.
आता ह्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय. बघा किती छान अगदी ती शिजली आहे. हे सगळं पाणी आपण गाळून घ्यायचंय एका मोठ्या गाळणीने. आणि मी काय करणार आहे की याच कुकरमध्ये आपल्याला सगळं डाळीचं जे मिश्रण आहे, गूळ साखर वगैरे जे एकत्र करायचं आहे ते मी या कुकरमध्येच करून घेणार आहे. म्हणजे मग भांडी पण खूप पडत नाहीत. पूर्ण डाळ अशी मी निथळून पाणी काढून घेतलं आहे. हे पाणी आपल्याला कटाची आमटी बनवायला यूज करता येतं. छोट्या कुकरमधलं पण मी सगळी डाळ काढून घेणार आहे. आणि सगळं पाणी एकदा निथळलं की मग त्याच्यामध्ये गूळ आणि साखर मिक्स करून घेणार. आता मी इथे 1.5 किलो डाळ घेतली होती. तर माझ्याकडे एक जो ग्लास आहे त्या ग्लासामध्ये ऑलमोस्ट 1/2 किलो डाळ बसते. तर त्या हिशोबाने मी या ग्लासामध्ये पाऊण ग्लास, हा पाऊणपेक्षा थोडा जास्तच, कारण की कस्टमरला थोड्या गोड हव्यात पोळ्या, त्यामुळे मी इथे एवढा गूळ भरून घेणार आहे आणि वरती साखर घालणार आहे. असं मी 3 ग्लास हे मी मिश्रण तयार करणार आहे. बघू शकताय साधारण एका ग्लासमध्ये 2 मुठी तरी साखर टाकली. असं मी 3 भाग करून घेणार आहे. म्हणजे आपण 1.5 किलो, जसं सेम प्रमाणात आपलं मेजर हवं आहे, म्हणजे गोडाचं की 1.5 किलो आपण जर डाळ घेतली तर 1.5 किलो गूळ. पण आता पूर्ण 1.5 किलो गूळ न घेता थोडे आपण त्यात साखर ॲड करतो. साखर आणि गूळ मिक्स केल्याने पुरण अतिशय छान बनतं. इथे माझं हे सर्व मिश्रण तयार करून झालंय. आता मी हे सगळं एकजीव करणार, साखर आणि गूळ. मीनवाईल एक साईडला मला मोदकांचीही ऑर्डर आलेली आहे. सो आता हा गूळ मी एक साईडला पुरण होईपर्यंत मोदकाचं चवही करून घेणार आहे. ही आपली डाळ पूर्णपणे निथळलेली आहे. सगळी डाळ मी आता एकत्र केली आणि ही आपल्याला छान मोडून घ्यायची आहे. तुम्ही जर डायरेक्ट गूळ घालाल तर ती डाळ तसेच दाणे राहतात, आणि जर तुम्ही अशी मोडून घेतलीत तर ती खूप छान पटकन होते. आणि मग आपल्याला जो नंतरची प्रोसिजर आहे, म्हणजे चाळणीतनं आपल्याला जे पुरण गाळून घ्यायचे ते इतकं फास्ट होतं, अजिबात वेळ लागत नाही त्याला. हे पहा, अशी डाळ मोडून घेतली छान. आता हा मी मॅशर ठेवून सरळ एक डावलं घेणार, म्हणजे बाकीचं सगळं छान आपल्याला व्यवस्थित मोडून घेता येईल. डावाने घोटून घेतली तरीही चालते, मॅशर नसेल तर त्यांनी व्यवस्थित होते. जर तुम्ही 5-6 तास डाळ भिजवून ती छान 4-5 शिट्या करून घेतल्या की डाळ अशी होते. आता हे मी सगळं गूळ साखरेचं मिश्रण एकत्र मिक्स करून खालीच, म्हणजे गॅसवर न ठेवता सगळं आधी मिक्स करून घेणार छान. म्हणजे आपल्याला गॅसवर ठेवल्यावर खूप इझी जातं ते मिक्स करायला. साखर विरघळल्यामुळे पातळ झालंय मिश्रण.
अजिबात घाबरायचं नाही. आता आपण हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे आणि ते आटू द्यायचं आहे. मधना आपण असं घाटत राहायचं आहे. हे पहा, बुडबुडे दिसतात मध्ये, इट मीन्स ते शिजतंय व्यवस्थित. तर मध्ये ह्याला आपण घाटत राहायचंय, नाही तर खाली लागू शकतो. रंग पहा किती सुरेख आलाय. असा रंग असेल तर पोळ्याही सुरेख दिसतात, अगदी छान दिसतात. थोडं सांभाळावं लागतं. कधी कधी हे उडालं तर हातावर गुळाचा चटका खूपच जोरात बसतो. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही घाटत असाल त्यावेळेला गॅस कमी ठेवावा. फास्ट गॅसवर जर कराल तर ते आपोआप उडणारच आहे हातावर. आता थिक व्हायला लागलाय. आता मी या स्टेजला इकडे जायफळ किसून घालेन. पुरणपोळी म्हणजे मेन त्याच्यात जायफळच आहे. ऑलमोस्ट अर्धा जायफळ मी घातलेला आहे याच्यामध्ये. आणि आता मी वेलची पावडर मिक्स करणार आहे. वेलची पावडरचाही मी व्हिडिओ दाखवलेला आहे, बनवलेला आहे, की वर्षभर टिकणारी वेलची पावडर आपण कशी बनवू शकतो विदाउट शुगर. हे पहा, यात मी बिलकुल साखर मिक्स केलेली नाहीये. हे छान पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचंय. शक्यतो सारखं कडा काढत राहायच्या, नाही तर मग ते कडक होऊन जातं आणि ते खूप वेस्टेज होतं. पुरण झाल्याची साईन अशी आहे बघा. तुम्हाला मी एक गंमत दाखवते. आता थोडंसं घाटायला कडक होतंय, म्हणजे थोडंसं मेहनत करायला लागते. हा डाव याच्यात उभा राहिलाय काहीही मदत न घेता. याचा अर्थ की तुमचं पुरण झालंय. इथे माझं एक साईडला सारणही करून झालंय जे मोदकांसाठी लागणार आहे. आणि आपला हा डाव उभा राहिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही साईन मिळाली की आपलं पुरण झालेलं आहे. आता हे गरम असतानाच मी या गाळणीमध्ये घेऊन या डावनेच मी गाळून घेणार आहे. अजून एक तुम्हाला मी छोटीशी टीप देऊ इच्छिते. जर पुरण खूपच पातळ झालं असेल, म्हणजे कधीतरी होतं आपल्याकडून चुकून की पाणी काढायचं विसरून गेलं आणि डायरेक्ट आपण गूळ मिक्स केला, त्या केसमध्ये असा प्रॉब्लेम होतो की पुरण पातळच राहतं. मग त्यावेळेस आपण त्यात 1 चमचाभर बेकिंग सोडा टाकायचा. ते लगेच आळतं. करून पहा तुम्ही हा उपाय. आता हे माझं पुरणही मस्त गरम गरम मी करत असल्यामुळे पटापट होत आहे, तुम्ही बघू शकाल.
थोडं गरम असल्यामुळे हे तुम्हाला थोडं अजून लूज वाटतंय, पण एकदा गार झालं की हे व्यवस्थित अगदी आपल्याला जसं पुरण हवं आहे तसं तयार होणार. आणि शक्यतो पुरण रेडी झाल्यावर, म्हणजे खरं सांगायचं तर मी आदल्या दिवशीच पुरण बनवून ठेवते, किंवा माझ्याकडे 12 महिने तुम्हाला फ्रीझरमध्ये पुरण मिळेल. तर मी पुरण बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे 2 ते 3 दिवस बाहेर फ्रीजमध्ये चालतं. अदरवाईज आधीमध्ये ऑर्डर नसल्या तर सरळ फ्रोझन करून टाकायचं. पण मला असं होत नाही की माझ्या मध्ये ऑर्डर नाही आहेत. माझ्याकडे मोदक आणि पुरणपोळ्या हे कायमच असतात, त्यामुळे अगदी निश्चिंत राहा. 2 ते 3 दिवसाच्या वर मी पुरण ठेवतच नाही, कारण ठेवायला मला चान्सच मिळत नाही. हे पहा पुरण झालेलं आहे आणि किती सुंदर केशरी रंग आला आहे त्याला. हळद आणि गूळ साखर असल्यामुळे एक वेगळा केशरी रंग आला आहे. तुम्ही पण असंच पुरण करता का? काही वेगळ्या पद्धती असतील तुमच्या तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण तसा करून बघू. अजून मला खरं तर तुम्हाला रवा भिजवून पोळ्या कशा करायच्या हे पण दाखवायचं आहे, पण आज माझ्याकडे खरंच वेळ नव्हता आणि रवा कमीत कमी 4 तास भिजवावा लागतो. बारीक रवा 0 नंबर. आता मी हा कुकर एकदम स्वच्छ क्लीन करून घेणार आहे. या चाळणला पण लागलेलं किंवा त्याच्यात असलेलं सगळं वेस्टेज नाही म्हणता येणार, थोडं जाड वगैरे असं सगळं मी या कुकरमध्ये मिक्स करून सगळं व्यवस्थित पाणी घालून काढून घेणार. आणि हे पाणी आपण जी आमटी करतो कटाची त्याच्यासाठी वापरता येईल. हे ते मी पुरण जरा गरम आहे, थोडंसं म्हणजे गरम अगदी गरम नाही आहे, कोमटच आहे. हे मी व्यवस्थित आता भरून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवीन पोळ्या करेपर्यंत. आणि आमटीची तयारी, आमटी तर मी आज करणार नाही आहे, पण जेव्हा करीन तीही दाखवीन तुम्हाला. हे मी पॅक करून ठेवला डबा. आता एक साईडला मी सारण पण भरून ठेवते, कारण उद्या लगेच मला मोदकही करायला घ्यायचेत. काय म्हणता राव, पुन्हा मोदक दाखवायचे का? इच्छा आहे का मोदक बघायची परत एकदा? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मग मी तुम्हाला मोदकही परत दाखवेन. परत शिका माझ्याकडनं मोदक, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तरच आपलं हे सारणही तयार आहे आणि आपली आमटीचं पाणीही तयार आहे. म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी जे पाणी लागणार आहे तेही तयार आहे. हे पहा, असे माझे हे डबे फ्रीजमध्ये जायला तयार. हा स्टॉक मला कायम ठेवावा लागतो रेडी. इथे मी हा मैदा घेतलाय. हाही साधारण अर्धापेक्षा जास्तच आहे थोडा. आता यात मी मीठ घालून घेते चवीपुरता, थोडीशी हळद आणि खूप सारं तेल, सनफ्लॉवर ऑइल. थोडं तेल जास्ती घालावं लागतं, तरच पोळ्या आपल्या सुंदर बनतात. साधारण एक मोठे चमचे, 3 ते 4 चमचे घातले मोठे, म्हणजे टेबल स्पून. हे सर्व पहिले एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे तेल सगळीकडे लागेल. आणि आता
पाण्याने हळूहळू करत भिजवून घ्यायचं. खूप घट्ट नाही भिजवायचं, खूप सैल नाही भिजवायचं. थोडंसं आपण मुरत ठेवलं की मग ते व्यवस्थित होतं. नाहीच झालं तर आपण त्याला तेल पाण्याचा हात घेऊन पीठ तुम्ही छान आपटून असं तयार करायचं, तरच त्याला तार सुटते. मी दाखवेनच पुढे. सगळी परात मी आता ही क्लीन करून घेतली नेहमीप्रमाणे. मला ते खरकटे परात ठेवायला बिलकुल आवडत नाही. तुम्ही मोदक करताना पण पाहिलं असेल, हे सगळं स्वच्छ पाहिजे, नाहीतर ते छान नाही वाटत. हे आता असं व्यवस्थित आत दुमडत आपण हे झाकण घालून ठेवून द्यायचंय. असं आत दुमडल्यामुळे त्याच्यावर असं चिरा पडणार नाही. वाटल्यास त्याच्यावर तेलाचा हात लावून ठेवू शकतो आपण, पण मी यात व्यवस्थित तेल घातल्यामुळे मला गरज वाटत नाहीये. हे पहा, आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. एक 20-25 मिनिटं मी हे व्यवस्थित मुरून घेतलं. हे पहा, पण अजून हवी तशी मला तार याच्यात दिसली नाही. झालंय पीठ छान, पण अजून तार यायला पाहिजे. तर तार येण्यासाठी काय करायचं, तर पुन्हा आपण थोडंसं पाण्याचा हपका घेऊन आणि तेलाचा हात घेऊन असं आपटून ते पीठ छान तयार करायचं. हे बघा, आली ना तार. अजूनही तार यायची बाकीच आहे. मी आता इथे थोडंसं पाणी ऍड करेन, जेणेकरून आपल्या पिठाला मस्त तार येईल. तुम्ही बघत असाल मी वरती आपटून ते तयार करते पीठ. जितकं तुम्ही आपटाल तेवढं पीठ खूप छान बनतं. तर आत्ता थोडं माझ्या मनासारखं पीठ झालेलं आहे, बघू शकाल तुम्ही. छान तार सुटली आहे. आता याचे मी छोटे 20 गोळे बनवून घेईन. साधारण एक मोठा लिंबू असतं त्याच्या एवढं आपण हा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि एक साईडला आपण पुरणाचेही गोळे बनवून घ्यायचे, त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. म्हणजे पिठापेक्षा पुरणाचा गोळा जरा थोडा मोठा ठेवायचा, तरच पोळी अतिशय सुंदर गोड आणि मधुर होते.
असा पोलपाट घ्यायचा. आता मी इथे गोळा कसा भरायचा तो दाखवते तुम्हाला. इथे मी मैदा घेतलाय लाटायला, पण आधी मैद्याचा यूज नाही करायचा. असं बारीक ती पारी जी आहे ती साईडनी प्रेस करून आणि बदलापूरलाच आहे. त्यात हा गोळा टाकून पीठ वर आणायचंय. नाही ती लोक नाही मागत. हे एक्सिस पीठ जे आहे ते थोडंसं हवं तर काढून घ्यायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल इथे गरज लागणार आहे पिठाची, तर ते फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं आहे. असे आधी एक 5-6 गोळे बनवून घ्यायचे प्रत्येक वेळेस, मग आपल्या पोळ्या फास्ट लाटल्या जातात. आता हे मी 2 गोळे तयार करून घेतलेत. आणि आता मी तुम्हाला अजून एक तिसरी मेथड दाखवते, जी की आपण डायरेक्ट गोळा भरू शकतो. हे पहा, असंही करू शकतो आपण. म्हणजे पारी करायची गरज नाही, डायरेक्ट प्रेस करून वरती आणायचं पीठ. अशा तऱ्हेने आपले हे पुरणाचे गोळे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक पोळी लाटून दाखवते. ही अशी साईडने आधी बरोबर प्रेस करत घ्यायची, म्हणजे मग जे पुरण आहे ते शेवटपर्यंत लागेल. हे पहा, किती व्यवस्थित अगदी तयार झालंय ते. असं केल्याने आपल्या पोळ्या गोल पण होतात छान. बाजूला उभं राहून आई कितीतरी वेळा ओरडली, अशा कंटिन्यू पोळ्या नाही लाटायच्या. थोडंसं लाटून झाली की बरोबर गोल गोल दुसरं आकार घ्यायचा. हे अशी लाटायची नाही, हे मला ती सतत सांगत होती. पण मी सवयीप्रमाणे थोडंफार तेवढा करून घेत होती आणि मग नंतर अशा पोळ्या लाटत होते. तिचं म्हणणं की अशी पोळी लाटायची. गोल फिरवून लाटलं की तिच्या म्हणण्याप्रमाणे पुरण सगळीकडे पोचत नाही. अनुभवी माणसं, थोडेसे त्यांचे अनुभव घ्यावे लागतात आपल्याला. जमले का व्यवस्थित मला पोळी? बघा तर. आता मी ही तव्यावर टाकून घेतली आहे पोळी. तुम्ही बघू शकाल किती छान माझ्या पोळ्या फुगल्या मस्त. मी अजून एक पोळी करून दाखवते, कारण मला याचा हवा तसा शॉट घेता आला नाही. सो गाईज, अशा आमच्या पोळ्या झालेल्या आहेत तिथे ऑर्डरच्या रेडी. आणि माझी आई पण आलेली आहे मदतीला. आई हाय कर. तर हिला मी मदतीला बोलवलं आहे. हिने पोळ्या भाजायला मदत केली, मी लाटल्या आणि आमच्या सुंदर सुंदर पोळ्या रेडी झालेल्या आहेत. ही शेवटची पोळी आहे जी आम्ही खाणार आहोत, म्हणून ती तुटली फुटली तरी चालते.
तर आता माझा आजूबाजूचा पसारा बिलकुल बघायचा नाही, कारण माझं ऑर्डरचं काम पण साईडला चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्यातल्या त्यात पोळ्या करून दाखवल्या आणि मध्येच मला थेपल्यांची ऑर्डर आली, तेही आम्ही इथे केले. पुऱ्या करून झाल्या, कुर्मा भाजी झाली, पोळ्या झाल्या आणि पुलावही झाला. सो गाईस, बघताय ना माझा अवतार. खूप थकली आहे, झोप आली आहे, प्रचंड भूक लागली आहे. तर फायनली 20 पुरणपोळ्या केल्या. 20 नाही, 22 पुरणपोळ्या झाल्या. 22 पुरणपोळ्या केल्या. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 100 पुऱ्या केल्या. कारण ज्यांची ऑर्डर होती त्यांनी मला सांगितलं तर थोडे 10 पुऱ्या एक्स्ट्रा द्या म्हणून. आणि मग म्हटलं आता आपल्याला काय वेगळं करायचं, पण ते केलं. कुर्मा केला, पुलाव केला आणि फायनली सगळ्या ऑर्डर पोचवतच होतो तेवढ्यात एक फोन आला की आम्हाला प्रयागराजला जायचं आहे, तर अर्जंटमध्ये 25 ते 30 ठेपले करून द्या. मग माझी छोटी बहीण आली, येताना मेथी घेऊन आली आणि आम्ही धडाधड मिळून मस्तपैकी ठेपले बनवले आणि सगळ्या ऑर्डर पोचवून फायनली आत्ता मी व्लॉग संपवण्यासाठी आली आहे. खरंच माझ्यात बिलकुल ताकद नाही आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा मानसीज कुकिंग स्टोरी आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा. आणि हो, माझे अजून बनारसचे व्हिडिओज बाकी आहेत. ह्या 1-2 दिवसात मी ते चॅनल आपलं प्रदर्शित करीन. मी व्हिडिओज बघत राहा. धन्यवाद. शुभरात्री. मला खरंच काय बोलता येत नाही आहे. शुभरात्री. धन्यवाद. बाय.